हॅलो एव्हरीवन. हे पहा, आम्ही आज गावाकडे आलो आहे, त्यामुळे एक छान गावरान अशी चुलीवरची मासवडी आम्ही बनवणार आहोत, आमची आई आणि मी. हे पहा, आम्ही चूल पेटवली आहे. छान मासवडीचा मसाला आम्ही छान आता हे भाजून घेतो आहे. गावरान पद्धतीची चुलीवरची बनवणार आहे आई आणि मी. आम्ही दोघीजणी बनवणार आहोत. हे पहा, आम्ही आता छान मासवडीचा मसाला भाजून घेतो आहे. कांदा, खोबरं, हावरी तीळ आणि शेंगदाण्याचा कूट. आता हे छानपैकी आम्ही सगळे मसाले टाकून भाजून घेणार. तर थोडासा आपण कांदा लसूण मसाला टाकलेला आहे. थोडासा गरम मसाला टाकलेला आहे. हळद टाकलेली आहे. हे छान आपण आता परतून घेऊया. घेतलं. आता हे आपण बारीक मिक्सरमधनं किंवा पाट्यावर वाटणार आहोत. आता आपण हे मासवडीसाठी आपण हे पिठलं तयार करून घेऊया. थोडीशी मोहरी टाकलेली आहे. थोडासा कढीपत्ता टाकलेला आहे. जिरे टाकलेले आहेत. आता थोडीशी तेल तापतंय, तोपर्यंत आपण थोडेसे मसाले काढून घेऊया. चुलीवरची इतकी छान चव लागते, खूप मस्त भन्नाट लागते. थोडीशी हळद पावडर टाकलेली आहे. थोडासा कांदा लसूण मसाला टाकलेला आहे. हे छान हलवून घेऊया. थोडंसं बेडगीचं तिखट पण टाकून घेऊया. आता ह्यामध्ये पाणी ओतून घेतलेलं आहे आणि त्याला उकळी आली की आपण त्याच्यामध्ये बेसन पीठ घालून छानपैकी पिठलं तयार करणार आहे. हे पाहता, ह्याला उकळी येते. आमच्या आईंची खूप छान होती मासवडी. म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करू. आता ह्यामध्ये आपण बेसन पीठ ॲड करणार आहे. हे छान आता पिठलं आपण हटून घेऊ. हे पहा असं. हे पहा, तोपर्यंत आमच्या कैऱ्या बघा किती छान आल्यात झाडावरच्या. त्याच झाडाखाली बसलो आम्ही. पहा किती छान कैऱ्या दिसत आहेत. त्याच सावलीला बसलो आम्ही. आता आईंनी आमच्या एका कपड्यावरती छान हे टाकून घेतलेलं आहे पीठ. आता हे छान थापून घेत आहेत. त्यावरती आता मसाला लावून घेऊ. छान सगळीकडे पसरवून घ्यायचा. हे पहा, छान हाताने दाबून घ्यायचं छान. आता ह्याला आपण असं दाबून घेऊया सगळीकडनं. हो, आणि त्याला आपल्याला आता माशाचा आकार द्यायचा, म्हणून त्याला मासवडी म्हणतात. पहा, आता छान दाबून घ्यायचं सगळीकडनं. माशाचा आकार द्यायचा आता त्याला. पहा, आता अशा अजून एक बनवून घेऊयात. छान थापून घ्यायचं. परत त्यावरती मसाला पसरवून घ्यायचा. पहा किती छान दिसते मसाला पण. छान सगळं पसरवून घ्यायचं. आता ह्याला परत असं फोल्ड करून माशाचा आकार द्यायचा. पहा, सगळीकडनं असं दाबून घ्यायची आणि माशाचा आकार करून घ्यायचा. आता तोपर्यंत इकडं आमटी करून घेऊया. रस्सा करायचा. तेल तापलेलं आहे, त्यामध्ये मी हळद पावडर टाकलेली आहे. कढीपत्ता टाकलेला आहे. थोडासा मसाला टाकून घेऊ, कांदा लसूण मसाला.
थोडंसं बेडगीचं लाल तिखट टाकलं. त्यामध्ये गरम पाणी टाकून घेऊ थोडंसं. मीठ टाकलं चवीप्रमाणे. थोडीशी कोथिंबीर टाकली. हे पहा किती छान कलर दिसते. आणि त्यामध्ये थोडासा मसाला टाकून घेतला. कांदा, खोबरं, लसूण, आलं, कोथिंबीर, दाण्याचा कूट. आता पहा किती छान कलर दिसतो आपल्या रश्श्याचा. एक नंबर. हे पहा आमची थाळी पूर्ण तयार आहे. मस्त चुलीवरची भाकरी पण केलेली आहे. रस्सा तयार आहे. बाजरीची भाकरी, इंद्रायणीचा भात, कांदा, कैरी आणि मासवडी. या आमच्या गावाला खायला. आम्ही पण आता जेवायलाच बसणार आहे झाडाखाली मस्तपैकी. तुम्ही पण या आमच्या गावाला.